अत श्री साई सच्चरित अध्याय 7 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक अनुचित्ती देऊळाचे या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबासम परोपकारात कैसे श्रमत कैसे निज भक्ता सांभाळीत कैसा निजांगे देह झिजवीत दुःखे शोषित भक्तांची समाधी समेत खंड योग धोती पोती इत्यादी प्रयोग कदा कर पद शिर वियोग कदा संयोग पूर्ववत हिंदू म्हणता दिसत यवन म्हणता हिंदू सुलक्षण ऐसा हा अवतार विलक्षण कोण विचक्षण वर्ण वर्णील जात हिंदू की मुसलमान थांगन लागला अनुप्रमाण उभय वर्गा समान जयांचे वर्तन सर्वदा रामनवमी हिंदूंचा सण करवीत से स्वये आपण सभा मंडपी पाळणा बांधून कथा कीर्तन करवीत चौकात सन्मुख लागे पाळणा करवून देती रामकीर्तना तेची रात्री संदल मिरवना अनुज्ञा यवनाही देतम जमुनी जमतील तित्तुके यवन समारंभे संदल मिरवन उभय उत्सव समान घेत करवून आनंदे येता राम नवमीचा दिवस कुस्त्या लावण्याची हौस घोडे तोडे पगड्या बक्षीस अति उल्हास द्यावया सन गोकुळ अष्टमी आला करवून घेती गोपाळ काला तैसाची ईद येता यवनाला निजामाला अटकना एकदा आला मोहरामाचा सण आले मस्जिदीस काही यवन म्हणती एक ताजा बनवून करू मिरवन गामरात आज्ञे सरसा ताजा झाला 4 दिवस ठेवू ही दिदला 5वे दिवशी खाली काढिला नाही मनाला सुख दुःख अविंद्य म्हणता विंदित कान हिंदू म्हणता सुनता प्रमाण ऐसा ना हिंदू ना यवन अवतार पावन साईंचा हिंदू म्हणावे जरी तयास मस्जिदीत सदा निवास यवन म्हणावे तरी हुताश अहर्निश मस्जिदीत जात्याचे दळण मस्जिदीत घंटा शंखवादन मस्जिदीत अग्निसंतर्पण मुसलमान कैसे हे मस्जिदीत सदैव भजन मस्जिदीत अन्न संतर्पण मस्जिदीत अर्घ्यपाद्य पूजन मुसलमान कैसे हे म्हणावी जरी म्लेच्छ जाती ब्राह्मणोत्तम पूजन करीती अग्निहोत्री लोटांगणी येती त्यागुनी स्फीती सोवळ्याची ऐसे हे जन विस्मित चित्ती पाहू येती जे प्रचिती तेही तैसेची आपण वर्तती मुग गिळती दर्शने तरी जो सर्वदा हरिशी शरण त्या काय म्हणावे हिंदू वायवन हसो शूद्र अतिशूद्र याती विहीन जातीन प्रमाण अनुमात्र
नाही जयाशी देहाभिमान, हिंदू असो वा मुसलमान, सकल वर्णा समसमान, तयान भिन्नपण भिन्नपण जातीचे. फकीर पंक्तीसी मांस भोजन, अथवा यदृच्छा मत्स्य सेवन, तेथेची तोंड घालीता श्वान, विटेन मन जयाचे. चालू वर्षाचा धान्याचा साठा, कृषीवल धरितो बांधोनी मोठा, की पुढील साली आली या तोटा, वेळी पुरवठा होईल, तैसेही संग्रही गव्हाचे पोते, दळिया मशिदीत आसे जाते, पाखडावया सुपही होते, न्यून नव्हते संसारास. सभा मंडपी शोभायमान, सुंदर खासे तृषीवृंदावन, तेथेची एक लाकडी चंदन, अतिसुलक्षण लक्षण कातीव, होते काही पुण्य गाठी, तेने या सद्वस्तूची झाली भेटी, ऐची दृढ साठवा हृदय संपुटी, पडे ना तुटी आमरणांत. काही पूर्वार्जित सभाग्यता, तेने हे पाय आले हाता, मनासी लाभली शांतता, निश्चिंतताही प्रपंची. पुढे कितीही सुख संपन्न झालो तरी हे सुख नये परतोन, जे श्री साई समर्थ समागम जन्य भोगिता धन्य झालो मी. स्वानंदे एक चिद्गन साई, कायवनु त्याची नवलाई, जो रतला तयाच्या पायी, तो ठाईच बैसविला. अजिन दंडाधारी तापसी, हरिद्वारादी तीर्थवासी, अति तडी तापडी संन्यासी, त्यागी उदासी बहु येती, बोले चाले अहिंसे उदंड, जीवेस अल्ला मालिक अखंड, नावडे वाद किंवा वितंड, निकट दंड सर्वदा, तामस वृत्ती शमी दांत, वाचे स्रवे पूर्ण वेदांत, कोणीही न लागला अंत, अखेर पर्यंत बाबांचा. राव आसो वारंक, साम्य सका निष्टंक, लक्ष्मी पुत्र वा भिकारी खंक, उभयासी एकच माप येते, कोणाचे बरे वाईट कर्म, जाणतसे जीवा आतुले मर्म, सांगूनी देत खून वर्म, आश्चर्य परम भक्ताना, जानपणाचे ते साठवण, नेनतपणाचे पांघरून, मान संपादन जया शिक्षिण, एवं लक्षण श्री साई, काया जरी मानवाची, करी अपूर्व देवाची, शिर्डीत प्रत्यक्ष देव तो हाची, भाविती हेची हे जन सारे. काय बाबांचे चमत्कार, किती म्हणू मी वर्णू पामर, देवा देऊळाचेही जीर्णोद्धार, बाबांनी अपार करविले, शिर्डीस तात्या पाटीला हाती, शनी गणपती शंकर पार्वती, ग्रामदेवी आणि मारुती यांची ही सुस्थिती लाविली. लोकांपासूनी दक्षिणामिषे घेत असत बाबा जे पैसे, काही धर्मात वाटीत जैसे, काही तैसेची ते देत,
कोणासी रोज रुपये 30, कोणासी 10, 15, 50, ऐसे मन मानेल तयास, वाटीत उल्हास उल्हास वृत्तीने, हा तो सर्व धर्माचा पैसा, घेणारासही पूर्ण भरवसा, विनियोग ही व्हावा तैसा, हीच मनीषा मनीषा बाबांची. असो कित्येक दर्शन पुष्ट, कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट, कित्येकांचे गेले कुष्ट, पावले अभिष्ट किती एक, न घालिता अंजन पाला रस, कितीक अंध झाले डोळस, आले पाय कितीक पंगूस, केवळ पायास पायास लागता, महिमात यांचा अनिवार, कोणा न लगे तयांचा पार, यात्रा येऊ लागली अपार, अपरंपार चौ बाजू, दोन्ही निकट तेची स्थानी, मलमूत्रा ते विसर्जोनी, कधी पारोसे कधी स्नानी, नित्य ध्यानी निरत जे, डोईस सपेत पागोटे खासे, स्वच्छ धोतर लावीत कासे, अंगात सदरा की पैरन जैसे, पेराव ऐसा ऐसा आरंभी गावी वैद्यकीय करीत, पाहू पाहुनी दवा देत, हातालाही यश बहुत, हाकीम विख्यात विख्यात जहाले, एकदा एका भक्ताचे डोळे सुजूनी झाले लाल गोळे, रक्त बंबाळ दोन्ही बुबुळे, वैद्य न मिळे शिरडीत, भक्त बिचारे भाविक भोळे, बाबाची दावी ते झाले डोळे, बिब्बे ठेचूनी करविले गोळे, सत्वर ते वेळे वेळे बाबानी, कोणी घालील सुरम्याची काड्या, कोणाशी गाईच्या दुधाच्या घड्या, कोणी शीतळ कापुराच्या वड्या, देईल पुड्या अंजनाच्या, बाबांचा तो उपायची वेगळा, स्वहस्ती उचलिला एक एक गोळा, चिनूनी भरला एक एक डोळा, फडका वाटोळा वेष्टीला, उद्या डोळ्यांची पट्टी सोडविली, वरी पाण्याची धार धरली, सुज होती ती सर्व निवळली, बुबुळी झाली निर्मळ, डोळ्यासारिखा नाजूक भाग नाही बिब्याची झाली आग, बिब्याने दवडिला नेत्ररोग, ऐसे अनेक अनुभव, धोती पोती तयावगत, न कळत एकांत स्थळी जात, स्नान करीता आतडी ओकीत, धुनी टाकीत वाळावया, मस्जिदीहूनी जितका आड तितकेच पुढे वडाचे झाड, तया पलीकडे एक आड, 2 दिवसा आड जात ते, भर दुपारी प्रखर ऊन, कोणी न तेथे ऐसे पाहून, स्वये आळातून पाणी काढून, मुख मार्जन करीत, असो ऐशिया एका प्रसंगी, बैसले असता स्नाना लागी, आतडी काढूनी लाग वेगी, दुहते जागी लागले, आजा मारिता तिची आतडी, बाह्याभ्यंतर करूनी घडी, धुवू निघाली ती घडी निर्मळ चोखडी करीतात, तैसीच आपली आतडी काढूनी, आतून बाहेर स्वच्छ धुवूनी, पसरली जांबाचे झाडावरूनी, आश्चर्य जनी बहु केले, त्यांची ही स्थिती ज्याई ही स्थिती डोळा देखिली, त्यातील काही हयात मंडळी आहेत अजूनी शिर्डीत उरली, म्हणती वल्ली तो अपूर्व, कधी लावित खंड योग, कधी
करीत हस्त पादाती विलग ऐसे मशिदीत जागो जाग अवयव अलग अलग ते पडतम देह ऐसा खंड विखंड देखावा तो भयंकर प्रचंड पाहुनी धावत लोक उदंड बाबा अखंड अखंड त्या दिसती पाहुनी एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार कोणा दुष्टे बाबाच ठार केले अत्याचार हम मस्जिदीत ठिकाणी अवयव दिसती चारही कोणी रात्र मध्यान जवळी न कोणी चिंतामणी मनी उद्भवली जावे कोणासी सांगावयाला होईल उलट टांगावयाला ऐसा विचार पडला तयाला जाऊनी बैसला बाहेर असेल साईंचा हा योग काही हे तो तयांच्या स्वप्नेही नाही पाहुनी छिन्न भिन्नताही भीती हृदयी धडकली कोणासी तरी कळवा हा प्रकार मनात त्याचे येई फार परी मीच ठरेन गुन्हेगार प्रथम खबर देणारा म्हणून कोणासी सांगवेना येत मनात असंख्य कल्पना म्हणून पहाटे जाऊन पुन्हा पाहता मना विस्मित अदृश्य पूर्वील सर्व प्रकार बाबा कुशल स्थानी स्थिर हे स्वप्न नाही ना ऐसा विचार येऊन पाहना असा आश्चर्य हे योग धोती पोती बाळपणापासून अचरती कोणा न कळे ही अगम्य गती योग स्थिती तयांची दिडकीस नाही कोणाच्या शिवले गुणाने प्रख्याते पावले गरीब दुबळ्यास आरोग्य दिदले हकीम गाजले ते प्रांती हकीम हा तो केवळ परार्था अति उदास तो निज स्वार्था साधावया परकीयार्था असयानार्था साहतसे ए अर्थीची अभिनव कथा निवेदित तुम्ही श्रोतया करिता विदित होईल बाबांची व्यापकता तैसीच दर्यार्धता तयांची. हरिओम.